नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या एका नवीन भागात सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलेलो आहोत नवीन वर्षात, नवीन फायनान्शियल इयर आणि आपलं नवीन मराठी वर्ष सुद्धा सुरू झालेलं आहे. त्यामुळे आपला काही नवीन संकल्प असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुमचा नवीन वर्षाचा काय संकल्प आहे. पण नवीन फायनान्शियल इयरमध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे आपण एफ-एन-ओ समजा करत असू किंवा करणार असू. एफ-एन-ओ म्हणजेच फ्युचर आणि ऑप्शन्स. तर ह्याचं ट्रेडिंग करताना बऱ्याचशा चुका होतात आणि त्या कुठल्या होतात त्या आपण लिस्ट आउट करणार आहोत. तर चला सुरू करू. Stockport. Learn, focus, earn. तर आता टोटल 15 चुका आपण या भागात बघणार आहोत. त्यातली पहिली चूक आहे ती म्हणजे एफ-एन-ओ बद्दल नॉलेज नसणं. एफ-एन-ओ बद्दल नॉलेजच नसणं म्हणजे काय तर कॉल आणि पुट हे नक्की काय आहेत, का घेतोय, कधी कशासाठी घेतोय हेच माहिती नसतं. मुळात ऑप्शन्सना एक्सपायरी असते किंवा व्हॅलिडिटी असते हे सुद्धा माहिती नसतं. एक्सपायरीच्या दिवशी काही ऑप्शन्स शून्य होऊ शकतात ह्याच्याबद्दल नॉलेज नसतं आणि त्याच्याचमुळे प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते. कारण ऑप्शन्स जे आहेत ते नॉर्मल मार्केटसारखे न चालता किंवा नॉर्मल स्टॉकसारखे न चालता थोडेसे विचित्र पद्धतीने चालतात आणि हेच माहिती नसतं आणि तिथे सगळा गोंधळ होतो. त्यामुळे एफ-एन-ओ बद्दल नॉलेज नसणं ही एक पहिली मोठी चूक असू शकते. कारण अमुक ह्याचा स्ट्राईक रेटचा कॉल, तमुक ह्याचा पुट हे नक्की काय आहे हे माहिती नसतं आणि असे सुद्धा ट्रेड करणारे लोक आहेत. त्यामुळे एफ-एन-ओ बद्दल पहिलं नॉलेज किंवा त्याच्याबद्दल माहिती करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. दुसरी चूक होती ती म्हणजे कॅपिटल स्वतःचं न वापरणं. कुठून तरी लोन बेस म्हणजे कॅपिटल वापरणं किंवा ॲपवर कुठेतरी लोन मिळतात जे अगदी एका मिनिटाला तुमच्या अकाउंटला जमा होतात. ते कॅपिटल वापरून लोन घेऊन एफ-एन-ओचं ट्रेडिंग करणं किंवा कोणाकडून तरी उसनवारी करून किंवा उधार घेऊन ट्रेड जर करत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याच्याचमुळे स्वतःचं कॅपिटल वापरणं आणि ते सुद्धा कॅपिटल असं वापरायचं आहे जर तुम्ही बिगिनर असाल तर ते गेलं तरी तुम्हाला तसं काही नॉर्मल आयुष्यात फरक पडता कामा नये. असं जर कॅपिटल तुम्ही वापरत असाल तर तुम्ही एफ-एन-ओ ट्रेडिंगमध्ये सुरुवात तरी निदान करू शकता. पण स्वतःचं कॅपिटल नसेल तर ते परत द्यायचं प्रेशर तुमच्यावर येतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या टेन्शनमुळे एफ-एन-ओमध्ये तुम्हाला लॉस व्हायला सुरुवात होते आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. तिसरी चूक होते ती म्हणजे ॲव्हरेज करत जाणं. एफ-एन-ओमध्ये ॲव्हरेज करणं कदाचित चुकीचं ठरू शकतं जर मार्केट आपल्या विरुद्ध जात असेल आणि आपल्या कंट्रोलच्या पलीकडे गेलं असेल. अर्थात मार्केट आपल्या कंट्रोलमध्ये कधीच नसतं. आपणच मार्केटच्या ताब्यात असतो. पण तरीसुद्धा मार्केट जर उलट्या दिशेने जात असेल तुम्ही घेतलेल्या पोझिशनच्या आणि जर तुम्ही ॲव्हरेज करत असाल तर ते एका गळक्या बादलीसारखं होतं आणि त्याच्याचमुळे कितीही तुम्ही पाणी ओतलत तरी एका पॉईंटला ती बादली म्हणजे पाणी संपत जातं आणि तुमच्या हातात काहीच उरत नाही. त्याच पद्धतीने ऑप्शनची किंमत कमी होत जाते आणि आपल्या कॅपॅसिटीच्या पलीकडे आपण ॲव्हरेज करून बसतो आणि प्रचंड त्याच्यात अडकत जातो आणि कधीच तो जो रेट आहे तो आपल्या बाईंग रेटच्या आसपास सुद्धा फिरकत नाही आणि त्याच्यामुळे आपलं संपूर्ण कॅपिटल नाहीसं होतं. त्यामुळे ही सुद्धा एक चूक लक्षात ठेवायची आहे की ॲव्हरेज करणं आणि किती प्रमाणात ॲव्हरेज करणं हे सुद्धा महत्त्वाचं. चौथी चूक होते ती म्हणजे लिव्हरेज वापरणं. आता लिव्हरेज हा एक थोडासा मोठा टॉपिक आहे पण जे ट्रेडिंग करतात त्यांना लिव्हरेज ह्या शब्दाचा अर्थ माहिती असेल. तर लिव्हरेज वापरणं हे मेन होतं कुठे तर टिपिकली फ्युचर ट्रेडिंग जेव्हा करता तेव्हा तुम्हाला लिव्हरेज वापरता येणं शक्य होतं आणि तेव्हा आपल्या कॅपॅसिटीच्या जर पलीकडे आपण वापरत असू तर त्याने प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे काय तर डेली एम-टी-एम सेटलमेंट नावाचा एक प्रकार फ्युचर मार्केटमध्ये असतो आणि त्याच्यात जेव्हा तुमच्याकडे बफर पैसे तुमच्या अकाउंटला नसतात तेव्हा एका पॉईंटला तुमच्या अकाउंटला मनीचं शॉर्टेज म्हणजे पैशाची एक तूट निर्माण होते आणि त्याच्याचमुळे एंड ऑफ द डेला तुमच्याकडून मार्जिन जे आहे ते मागितलं जातं आणि तिथे आपल्याला थोडंसं फसायला होतं. त्यामुळे आपल्याला एक एक्स्ट्रा पैसे तुमच्या अकाउंटला ठेवणं आवश्यक असतं. त्याला आपण बफर मनी म्हणतो. त्याच्यातूनच ती एम-टी-एम सेटलमेंट ऑटोमॅटिकली होत असते. पण ते जर नसतील तर असा काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ते आपल्या लक्षात ठेवायचं आहे की लिव्हरेज वापरताना आपल्याला बफर मनी ठेवणं आवश्यक आहे. पाचवी चूक होते ती म्हणजे चुकीची एक्सपायरी निवडणे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे काही कॅल्क्युलेशन आपण स्पॉटची केलेली असतात म्हणजे ओरिजिनल स्टॉक किंवा इंडेक्स आहे ती आणि अमुक एक म्हणजे पॉईंट ए आणि पॉईंट बी ह्याच्यामध्ये तो मूव्ह होईल अशी आपली अपेक्षा असते. पण समजा एक्सपायरीला 5च दिवस उरलेले आहेत आणि 5 दिवसात जर तो त्या पॉईंट बीला नाही गेला तर आपला ऑप्शन किंवा फ्युचर आहे तो आपल्या टार्गेटला पोहोचणार नाही आहे अशी परिस्थिती येते आणि त्याच्याचमुळे होतं काय की बऱ्याचदा हे मार्केट प्लेयर्स आहेत ते पॉईंट ए पासून पॉईंट बीला किती वेळात न्यायचं हे त्यांच्या कंट्रोलमध्ये असतं आणि कधी-कधी असं होतं की एक्सपायरीपर्यंत ते तिथे अडवून धरतात मार्केट आणि तिथे पोहोचून देत नाहीत पॉईंट बी पर्यंत आणि त्याच्यामुळे तुम्हाला
तिथे लॉस करावा लागतो किंवा तुमची पोझिशन एक्सपायरी जवळ आल्यामुळे तुम्हाला बंद करावी लागते. आणि त्याच्याचमुळे तुम्हाला एक करावं लागतं की किती दिवसात तुमचं पॉईंट बीला ते टार्गेट पोहोचणार आहे हे सुद्धा कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. अशा वेळेला तुम्हाला जर 5 दिवसाची एक्सपायरी असेल तर ती कदाचित तुम्हाला जी एक्सपायरी आहे ऑप्शनची वगैरे ती थोडीशी वीकली न करता मंथली किंवा 2-3 आठवड्यानंतरची सिलेक्ट केली तर तुम्हाला कदाचित एक पुरेसा वेळ मिळतो तुमच्या त्या पॉईंट बीच्या टार्गेटला जाईपर्यंत. त्यामुळे जर जवळची एक्सपायरी आणि लांबची एक्सपायरी ह्याच्यामध्ये किती वेळाचं म्हणजे दिवस उरलेले आहेत आणि किती प्रोबॅबिलिटी येते तुमच्या पॉईंट बीला जाण्याची हे सुद्धा तुम्हाला बघणं आवश्यक आहे. त्यामुळे चुकीची जर आपण एक्सपायरी डेट निवडली तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि उगीचच्या उगीच आपल्याला नाहक लॉस तिथे सहन करावा लागू शकतो. 6वी चूक होते ती म्हणजे स्टॉप लॉस न वापरणं. आणि बऱ्याचदा असं होतं की मार्केट तुमच्या विरुद्ध जात आहे आणि एका पॉईंटच्या पलीकडे ते मार्केट गेलेलं आहे, म्हणजे मेन सपोर्ट वगैरे ब्रेक केला आहे किंवा आता एक लेवल एखादी ओलांडली आहे त्याने आणि त्याच्या पलीकडे त्याला येणं परत शक्य नाही आहे निदान एक्सपायरीपर्यंत. तर अशा केसमध्ये तुम्हाला तिथून बाहेर पडणं एक उचित ठरू शकतं आणि त्याच्याचमुळे एका प्रकारचा म्हणजे पॉईंटचा किंवा वेळेचा स्टॉप लॉस तुम्ही वापरून त्यातून जर बाहेर पडलात तर निदान तुमचा पुढचा जो काही लॉस आहे तो तुम्ही वाचवू शकता. अर्थात ह्याला परिस्थितीनुसार आपल्याला घेणं आवश्यक आहे. म्हणजे बऱ्याचदा असंही होऊ शकतं की स्टॉप लॉस हंटिंग करायला तुमचं मार्केट त्या पॉईंटला आलं आहे आणि तिथून परत वर वगैरे गेलेलं आहे आणि तिथून रिकव्हरी वगैरे आल्यानंतर तुमचा ऑप्शन परत तुमच्या बरोबर म्हणजे तुमच्या दिशेने चाललाय असंही होऊ शकतं. त्यामुळे ती एक लेवल जी आहे ती क्रिटिकल असू शकते. तिथे तुम्हाला ठरवायचं की हा खरंच स्टॉप लॉस हिट झालाय का एक स्टॉप लॉस हंटिंग होऊन तिथे रिकव्हरी येण्याची शक्यता आहे वगैरे वगैरे. त्यामुळे स्टॉप लॉस एक पर्टिक्युलर ठिकाणी स्टॉप लॉस वापरणं एक चांगलं ठरू शकतं. त्यामुळे हे फार एक महत्त्वाची स्टेप आहे इथे. तर स्टॉप लॉस हंटिंग आणि या सगळ्या गोष्टी तसं म्हणायला गेलं तर तुमच्यासाठी नवीन असू शकतात काही लोकांसाठी. तर तुम्हाला याबद्दल काही शिकायचं असेल तर आमच्या वेबसाईटला तुम्ही चेकआउट करू शकता www.stockput.co.in वर. त्याच्यापुढे होतं ते म्हणजे इम्प्लाइड वोलॅटिलिटी IV ह्याच्याकडे दुर्लक्ष करणं. म्हणजे आपला एक इंडियाचा एक इंडिया विक्स नावाची एक इंडेक्स सुद्धा आहे किंवा एक नंबर आहे. त्याच्या ह्याने आपल्याला वोलॅटिलिटी म्हणजे एखाद्या मार्केटमध्ये चंचलता किती आहे, एखादं मार्केट संथ आहे त्या मार्केटात चंचल आहे हे सुद्धा त्याच्यावरून कळतं. आणि त्या IV कडे समजा तुम्ही लक्ष नाही दिलं तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे ॲज अ ऑप्शन बायर IV जेव्हा वाढलेली असते तेव्हा तुमचे ऑप्शनचे जे प्रीमियम आहेत ते महाग झालेले असतात आणि अशा महाग झालेल्या प्रीमियमच्या वेळेला जर तुम्ही खरेदी केलीत तर अशा वेळेला मार्केट जरी खाली गेलं नाही किंवा पडलं नाही किंवा विरुद्ध दिशेला गेलं नाही तरीसुद्धा मार्केट संथ झाल्यामुळे तुमचं जे ओव्हरऑल प्रीमियम आहेत ते कमी व्हायला लागतात आणि तुमची जी पोझिशन आहे ती लॉसमध्ये जायला लागते. त्यामुळे IV किती आहे, IV महाग झाली आहे का, वाढलेली आहे का, प्रीमियम वाढलेत का, हे सगळं बघणं सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे ऑप्शन बाईंग करताना IV हे एक फार महत्त्वाची भूमिका ते बजावत असतं. 8वी चूक होते ती म्हणजे ऑप्शन ग्रीक्सबद्दल माहिती नसणं. आता बऱ्याचदा असं होतं की ऑप्शन ट्रेडिंग करतायत पण ऑप्शन ग्रीक्सबद्दल काहीही माहिती नाही आहे. म्हणजे एक त्यातल्या त्या टाईम थिटा ही एक गोष्ट कदाचित माहिती असू शकते पण त्याच्या पुढचे जे ऑप्शन ग्रीक्स आहेत डेल्टा, वेगा, गॅमा ह्याच्याबद्दल काहीही माहिती नसते किंवा त्याची कॅल्क्युलेशन्स कशी चालतात हेच माहिती नसतं आणि म्हणजे अंधारात तीर मारल्यासारखं आपण ट्रेडिंग करत असतो असं काहीतरी होतं. आणि त्याच्याचमुळे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ऑलमोस्ट 90 ते 93% लोक पैसे गमवत आहेत. हा सेबीचाच एक निकाल आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन ग्रीक्सबद्दल माहिती असणं हे फार महत्त्वाचं ठरतं. ब्रेक इव्हन पॉईंट कुठे आहेत किंवा आपलं प्रॉफिट कुठे सुरू होऊ शकतं हे सगळं माहिती असणं आवश्यक आहे. अर्थात तुम्हाला ऑप्शन ग्रीक्सबद्दल शिकायचं असेल तर अगदी फुकटात आमच्या वेबसाईटला ऑप्शन ग्रीक्सची एक प्लेलिस्ट टाकलेली आहे त्यामुळे ती नक्की चेकआउट करू शकता. जेवढं सोप्यात सोपं करून तुम्हाला नॉलेज देता येईल तेवढा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ते नक्की चेकआउट करू शकता. पण ऑप्शन ग्रीक्स हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे या ऑप्शन मिस्टेक्समधला किंवा ऑप्शन ट्रेडिंगमधला. त्यामुळे ऑप्शन ग्रीक्सवर नक्की तुम्ही भर देऊ शकता. त्याच्यानंतर होतं ते म्हणजे चुकीचा स्ट्राईक रेट निवडणं. चुकीचा स्ट्राईक रेट म्हणजे काय तर बऱ्याचदा असं होतं की राऊंड फिगर्स ज्या आहेत तिथे लोकांची गर्दी असते म्हणजे ओपन इंटरेस्ट असतो आणि त्याच्यामुळे व्हॉल्यूम पण असतो. पण चुकीची कुठली तरी मधली तुम्ही समजा स्ट्राईक रेट निवडली तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो की तिथे लिक्विडिटी नाही आहे म्हणजे लोकांची गर्दी नाही आहे आणि त्याच्यामुळे स्प्रेड वाढतो. कधी कधी असं बघितलं असेल तुम्ही की एखादा ऑप्शन बायर येतो 13ला आहे आणि सेलर येतो 17ला आहे. मग हा जो डिफरन्स आहे तो जेवढा वाढत जाईल तो ऑप्शन ट्रेडिंगच्या दृष्टीने फार वाईट ठरायला लागतो. आणि त्याच्याचमुळे आपल्याला स्ट्राईक रेट अशी निवडायची की जिथे लोकांची गर्दी आहे. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की ॲट द मनी ऑप्शन्स आहेत ते बऱ्यापैकी म्हणजे भरपूर लिक्विड असतात किंवा मोस्ट लिक्विड असतात असं आपण म्हणू शकतो.
आणि त्याच्याचमुळे ॲट द मनीच्या आसपास जर तुम्ही ट्रेड केलं तर ते जास्त बेटर ठरू शकतं. त्यामुळे त्या ह्याच्यात तुम्हाला स्ट्राईक रेट निवडणं हे सुद्धा महत्त्वाचं एक कारण तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगच्या बाबतीत ठरू शकतं. म्हणजे उगीचच्या उगीच स्प्रेड जास्त झाल्यामुळे उगीचच्या उगीच तुम्हाला लॉस सहन करावा लागतो आणि त्यालाच आपण म्हणतो इम्पॅक्ट कॉस्ट. त्याच्यानंतर नेहमीच आपलं कारण आहे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण कुठेतरी रील बघितलेलं असतं की अमुक एक ऑप्शन ₹2चा ₹20 झाला, ₹200 झाला वगैरे वगैरे. आणि इथेच तुमचं पिक्चरमध्ये येतं ते म्हणजे हाव किंवा ग्रीड. जिथे तुम्हाला रिटर्न्स एका दिवसात किंवा एका तासात तुम्हाला 20% रिटर्न समजा तुम्हाला एखादा ऑप्शन देत असेल, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि तिथे तुम्हाला असं होतं की हा ऑप्शन डबल झाला तर, ट्रिपल झाला तर असं काहीतरी आपण थांबायला लागतो आणि जी गोष्ट डबल व्हायच्या ऐवजी अर्ध्यावर येते थोड्या वेळात. त्यामुळे आपल्याला जर 10% 20% जरी रिटर्न मिळत असतील तर आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण त्यातून बाहेर पडणं जास्त बेटर राहू शकतं, म्हणजे उगीचच्या उगीच लॉस करण्याच्या ऐवजी. त्यामुळे जास्त हाव न धरता जे काही तुम्हाला रिटर्न्स तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार मिळत आहेत तेवढे घेऊन तुम्ही बाहेर पडणं एक जास्त चांगलं ठरू शकतं. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवा की जास्त हाव केली तर आपल्या हाती तसं म्हटलं तर काहीच लागणार नाही आहे. एखादा ऑप्शन 2चा 20 किंवा 200 होईल, पण ते फार क्वचित घडणारी घटना आहे. त्यामुळे जेवढे रिटर्न मिळत आहेत तेवढे घेऊन बाहेर पडा आणि अजून नंतर नवीन अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकतात आणि त्याच्यानुसार आपण आणखी नवीन ट्रेड्स घेऊ शकतो. आता पुढची चूक होते ती म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग अर्थातच त्याच्यात रिस्क आहे, जोखीम आहे हे आपल्याला माहितीच आहे आणि त्याच्यामुळे अति प्रचंड घाबरत ट्रेड करणं. म्हणजे जसं आपण बघितलं असेल की बंजी जंपिंग वगैरे करायच्या वेळेला जी रील्स बघितली असतील की तिथून उडी टाकायच्या वेळेला जो शेवटचा आपल्याला पाय बाहेर टाकायचा आहे हवेत, तिथे जी भीती वाटते तशीच ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आता घेऊ का नको किंवा मी घेतल्यानंतर तो खाली गेला तर, अशी काहीतरी भीती वाटत असते. सेम गोष्ट ऑप्शन ट्रेडिंगमध्ये असं हे होतं आणि त्याच्याचमुळे आपल्याला फार घाबरण्याच्या ऐवजी आपल्याला पाण्यात उतरायला लागेल आणि पोहायला लागेल किंवा निदान हातपाय तरी मारावेच लागतील तरच तुम्ही त्यातून शिकणार आहात. पेपर ट्रेडिंग किंवा इवन व्हर्च्युअल कुठलीही ॲप जरी आपण कितीही वापरायचं ठरलं तरी जोपर्यंत आपण रिअल ट्रेड करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव येणार नाही. त्यामुळे कमीत कमी निदान एका लॉटने आपण सुरुवात करणं तरी आवश्यक आहे जर आपण प्रॉपर त्या ह्याच्यात ट्रेडिंगमध्ये उतरायचा विचार करत असू तर. अर्थात ह्याच्या पहिल्या स्टेप्स आहेतच पेपर ट्रेडिंग वगैरे, पण तरीसुद्धा जेव्हा तुम्ही रिअलमध्ये उतराल तेव्हा निदान थोड्याशा कॉन्फिडन्सने उतरणं किंवा स्वतःवर आपण विश्वास ठेवून उतरणं हे जास्त बेटर ठरू शकतं. म्हणजे अगदीच घाबरण्याच्या ऐवजी अगदीच वर्स्ट काय होईल तुमचं पूर्णच्या पूर्ण कॅपिटल 5-10 हजारात आपण नक्कीच ट्राय करू शकतो. वाईटात वाईट काय होईल तेवढेच्या तेवढे सगळेच पैसे शून्य होतील. त्याच्या पलीकडे काही होणार नाही, पण तो जो अनुभव येईल तो फार महत्त्वाचा असेल. त्यामुळे तुम्हाला फार न घाबरता त्याच्यात उतरणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ते म्हणजे एक आणि एकच स्ट्रॅटेजी वापरणं हे सुद्धा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. म्हणजे काय तर इंडेक्ससाठी एखादी स्ट्रॅटेजी वेगळी चालते किंवा फ्युचरसाठी वेगळी चालते किंवा स्टॉक ऑप्शनसाठी वेगळी चालते. त्यामुळे एकच स्ट्रॅटेजी सगळ्या इन्स्ट्रुमेंटवर चालवण्याच्या ऐवजी तुम्ही 2-3 स्ट्रॅटेजी कदाचित ठेवू शकता जी फक्त एक्सपायरीच्या दिवशी चालते किंवा लाँग टर्मसाठी. म्हणजे आपल्याकडे समजा 20 दिवस आहेत तर स्ट्रॅटेजी कदाचित आपली वेगळी असू शकते. एकच स्ट्रॅटेजी जर सगळ्यांना तुम्ही अप्लाय करत गेलात तर कदाचित असं होईल की काही याच्यासाठी ती चालते आणि काही याच्यासाठी नाही चालत आहे आणि असं येऊ शकतं की इथे तुम्हाला प्रॉफिट झालं आणि इथून लॉस होतोय त्या स्ट्रॅटेजीमुळे. तर तुम्हाला त्या स्ट्रॅटेजी तशा डिझाईन करायला लागतील की स्टॉकसाठी वेगळी, इंडेक्ससाठी वेगळी असं काहीतरी करायला लागेल आणि त्यामुळे एका स्ट्रॅटेजीवर डिपेंड न राहता कदाचित तुम्हाला 1-2 स्ट्रॅटेजी आणखी वापरण्याची वेळ येऊ शकते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमोशनल होणं, भावनिक होऊन ट्रेड करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुमचा मूड ऑफ आहे किंवा खरोखरच कुठला तरी स्ट्रेस तुमच्या मनावर आहे, अशा केसमध्ये जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करायला गेलात तर तिथे प्रचंड चूक काहीतरी मोठी होऊ शकते. म्हणजे अति ॲव्हरेजिंग करणं किंवा मोठी पोझिशन घेणं, मोठं लिव्हरेज वापरणं आणि त्याच्यामुळे जो तुम्हाला लॉस टिपिकली कधी ₹500 वगैरे दिसतो तो त्या दिवशी कदाचित 20-25 हजार सुद्धा होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक या हिशोबाने तुम्हाला तुमच्या मनावर ताबा ठेवणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला वाटतंय की खरोखर आज तुमचं मन स्थिर नाही आहे, असं होऊच शकतं एखाद्या दिवशी की तुम्हाला खरोखर डल वाटतंय आणि त्या दिवशी तुम्ही खरोखर टर्मिनल बंद ठेवून तुम्ही एखाद्या दिवशी बाहेर फिरायला गेलात तरी हरकत नाही, पण त्या दिवशी ट्रेड करून मोठाच्या मोठा लॉस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्हाला मन स्थिर ठेवणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. अति आत्मविश्वास बाळगणं हा सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे काय तर कधी-कधी असंही होऊ शकतं की आजच्या दिवशी एक्सपायरी आहे हे लक्षात नसतं. असंही झालेलं आहे काही लोकांना की आजच्या दिवशी एक्सपायरी आहे माहिती नाही. 2:30 नंतर
पोझिशन बंद करायची, शेवटचा दिवस आहे, शेवटचा तास उरलाय, तेव्हा पोझिशन बंद करायला विसरलेत किंवा ऑफिसच्या मीटिंगमध्ये बिझी झालेत की 3:30 वाजायच्या आत त्यांना पोझिशन बघता आलेली नाही आहे, असंही होऊ शकतं. आणि त्याच्याचमुळे अति आत्मविश्वास न बाळगता आपल्याला मार्केटला एक काय म्हणतात त्याला सलाम ठोकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मार्केटला शरण जाऊन पोझिशन बंद करायचे आहेत आणि ट्रेडिंग प्लॅन आपला जो काही आहे तो एक्झिक्यूट करायचा आहे. त्यामुळे काय होईल ते बघून घेऊ, अशा परिस्थितीत ट्रेड करणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं. आणि सगळ्यात शेवटची तसं म्हटलं तर थोडीशी कमी म्हणजे अशी चूक तशी फार कमी वेळेला होईल, पण एक्सपायरी आली आणि एक्सपायरीच्या दिवशी तुम्ही फिजिकल डिलिव्हरी वगैरे घ्यायचा विचार करत असाल तर अशा वेळेला तुम्हाला फिजिकल डिलिव्हरी घ्यायची असेल तर तेवढी रक्कम तुम्हाला तुमच्या अकाउंटला ठेवणं आवश्यक आहे. ती तुमच्याकडे नसते किंवा फिजिकल डिलिव्हरी द्यायची वेळ येते तेव्हा तेवढे स्टॉक्स तुमच्याकडे नसतात. ही एक चूक कदाचित होऊ शकते. अर्थात त्याची काळजी जी आहे ती तुमचे ब्रोकर घेतच असतात तुमच्याकडून मार्जिन वगैरे मागून किंवा सारखी वॉर्निंग देत वगैरे. पण असं कदाचित होऊ शकतं की तुम्ही शेवटच्या दिवशी तुमचा जो ऑप्शन आहे तो इन द मनी झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही तो बंद करायचा विसरलात आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला पेनल्टी वगैरे लागलेली आहे. मग तो उगीचच्या उगीच भुर्दंड तुम्हाला सहन करावा लागू शकतो आणि त्याचमुळे तुम्हाला उगीचच्या उगीच मोठा लॉस होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या ज्या आपण चुका बघितल्या, 15 चुका आपण बघितल्यात. इथे असंही होऊ शकतं की काही चुका मी मेन्शन केल्या नाही आहेत, त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. पण या चुका जर होत असतील तर यातल्या सगळ्याच्या सगळ्या चुका तर आपण प्रॅक्टिकली कदाचित प्रत्येकाला तर शक्य नाही होणार, पण निदान ह्यातल्या ज्या काही चुका आहेत त्या कमी करायचा जर आपण प्रयत्न केला तर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण निदान आत्तापर्यंत जर लॉस करत असू तर थोडीशी इम्प्रूव्हमेंट आपल्याला तिथे दिसू शकते. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जसं मी म्हणालो की फ्युचर ऑप्शनचं आमच्याकडे प्लेलिस्ट आहे, तिथे तुम्ही ग्रीक्सबद्दल शिकू शकता आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये शिकायचं असेल तर www.stockport.co.in इथे सुद्धा भेट देऊ शकता. बाकी नवीन वर्ष सुरू झालंय, मराठी वर्ष सुरू झालंय, ह्याच्या सगळ्यांना शुभेच्छा, नवीन फायनान्शियल इयर्सच्या शुभेच्छा आणि आपण आता भेटूया एका नवीन भागात. Stockport. Learn, focus, earn.